साताऱ्यातील फलटण येथे शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातून एक मोठी अपडेट समोर आली आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचे लोकेशन सापडलं असून गोपाळ बदने हा पंढरपूरमध्ये लपून बसला असल्याची माहिती समोर आली आहे। त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे 2 पथके रवाना करण्यात आली असून या प्रकरणामध्ये प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत। तो पुण्यातील एका फार्म हाऊसवर लपून बसला होता अशी माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सातारा पोलिसांकडून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचा शोध सुरू आहे। बदनेचे शेवटचे लोकेशन पंढरपूर असल्याचं निष्पन्न झालं आहे। काल सकाळी बदने हा पंढरपूर शहरात असल्याची माहिती होती। बदनेनं पंढरपूरमध्ये शेवटचा फोन केला असल्याचं तांत्रिक विश्लेषणातून समोर आलं आहे। बदनेनं पंढरपूरमध्ये त्याचा फोन बंद केला होता आणि फलटण पोलीस त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशी माहिती देखील समोर आली होती। महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे देखील लिहिली होती। हातावर तिने सुसाईड नोट लिहिली होती आणि बदने आणि बनकर या दोघांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा सुसाईड नोटमध्ये त्यांनी त्यांचे नाव नमूद केले होते। डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत आणि गोपाळ बदने यांच्या विरोधात बलात्कार आणि आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे।